सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। 2 दिवसातील पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड आणि जानवली नदीला पूर, वरवडी गावातील संगमावरील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ, सध्या कोणताही धोका नसल्याचा प्रशासनाचा दावा। मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, नदीचं पाणी गावांमध्ये शिरल्याने जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरण 100% भरलं, 10 दरवाजांमधून पूर्णा नदीपात्रात 56,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, सेनगाव जिंतूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद। मलबार हिलमध्ये भिंत कोसळल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू, अचानक भिंत कोसळल्याने 35 वर्षीय सतीश शिर्के यांचा मृत्यू, भिंत कोसळतानाचा सीसीटीव्ही समोर। वसईत दुचाकीस्वाराला साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्यानं अपघात, दुचाकीवरून पडून महिला जखमी, पाठीमागून येणाऱ्या बस चालकाचा सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। साताऱ्यात मध्यधुंद रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं, महिला पोलीस गंभीर जखमी, महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद।